नमस्कार मंडळी, भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे कृष्ण पिंगळा चतुर्थी, 3 जुलै, वार शुक्रवार. तर आज 9:45चा शुभ मुहूर्त आहे, म्हणजे चंद्रोदय आहे. तुम्ही 9:45पासून ते 10:15 एक उपाय महत्त्वाचा करू शकता, ज्या उपायाने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. त्याचबरोबर बघा, मनुष्याच्या जीवनात शांती, समाधान हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर कष्ट, मेहनत घेत असतो प्रत्येक गोष्टीसाठी, पण समाधान, शांती ही आपल्याला फक्त आपल्यावर चंद्रबळ जेव्हा मजबूत असतो तेव्हाच आपल्या मनामध्ये शांती, स्थिरता ही असते. तर आपल्याला चंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा करायचा आहे. बघा, संकष्ट चतुर्थीला सर्वच जण चंद्राला अर्घ्य देतात. तर चंद्राला अर्घ्य देताना तुम्हाला 2 महत्त्वाचे उपाय करायचे आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे दोन्ही उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलवर किंवा माझा आवाज प्रथमच ऐकत असाल तर आपल्या यूट्यूब वाहिनीला, भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीला एक सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. आणि बघा, पहिला उपाय महत्त्वाचा तो म्हणजे आपल्याला संध्याकाळी बघा 9:45पासून ते 10:15 तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय केल्यानंतर मगच तुम्हाला हा चतुर्थीचा जो उपवास आहे तो सोडायचा आहे. तर बघा, हा उपाय करताना तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये गंगाजल घेऊ शकता. गंगाजल नसेल तर आपल्या घरातील साधे पाणी घेतलं तरीही चालतं. त्यामध्ये कच्चे दूध घालायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 21 दुर्वांच्या काड्या घालायच्या आहेत. यानंतर यामध्ये 1 रुपयाचं नाणं, काळे तीळ आणि गुळाचा खडा घालून घ्यायचा आहे. तर ह्या 4 वस्तू ह्यामध्ये आवर्जून घालायच्या आहेत. म्हणजे 1 रुपयाचं नाणं, गुळाचा खडा, काळे तीळ आणि दुर्वा हे मिश्रित पाणी जे आहे, हे पाणी जे तुम्हाला आहे ते चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे. तर अर्घ्य देताना तुम्हाला एक गोष्टीची विशेष महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे अर्घ्य देताना ते पाण्याचे शिंतोडे जे आहेत ते तुमच्या पायावरती येऊ नयेत. थोडे उंच जागेवरून तुम्ही हे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. तर अर्घ्य देताना तुम्हाला ओम सूर्याय नमः किंवा ओम चंद्राय नमः या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा उपाय तो म्हणजे तुम्हाला कणकेचा दिवा करायचा आहे. त्या कणकेच्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे तीळ मिश्रित तो दिवा लावायचा आहे. तर दिव्यामध्ये तुम्ही तूपही घालू शकता. जर तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. तर फक्त दिव्यामध्ये काळे तीळ अर्पण करून हा दिवा चंद्रदेवाला प्रज्वलित करून अर्पण करायचा आहे. तर दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हासुद्धा आपल्याला हा मंत्र उच्चारायचा आहे, ओम सूर्याय नमः किंवा ओम चंद्रदेवाय नमः. तर हे 2 महत्त्वाचे उपाय तुम्ही 9:45पासून ते 10:15 अवश्य करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या श्री गणेश भक्तांमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये अवश्य शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणगणपतये नमः अवश्य लिहा. ओम गणगणपतये नमः, गणपती कृपेसाठी अवश्य लिहा.